आज सभागृहात अर्थसंकल्पावरती चर्चा सुरू होती आणि त्यात प्रामुख्याने या अर्थसंकल्पामध्ये असलेल्या त्रुटी या प्रशासनाला कळल्या पाहिजेत अशा विविध सूचना हे आम्ही सभागृहात मांडल्या। मग त्यात एक प्रामुख्याने होतं की अर्थसंकल्प जरी आपण एका वर्षाचा बनवत असलो तरी देखील मुंबईला आपण पुढच्या 20-30 वर्षांमध्ये कसे पाहतो ह्या सर्व गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये नमूद झाल्या पाहिजेत। आणि मग त्यावरती विविध विभागामध्ये आपण काय केलं पाहिजे, मग पर्यावरण व वातावरणीय बदल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, पाणी पुरवठा असेल, घनकचरा असेल, असे वेगवेगळे जे आपले डिपार्टमेंट्स आहेत त्यामध्ये आपण काय काय केलं पाहिजे त्याबद्दलच्या सूचना मी आज अर्थसंकल्पाच्या माझ्या भाषणामध्ये केल्या। आणि शेवटी जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या सर्व नगरसेवकांवरती जो काय 25 लाख निधी देऊन, म्हणजे आम्ही विरोधी पक्षामध्ये म्हणून आम्हाला 25 लाख निधी, समोर जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना व्यवस्थित सर्व निधी त्या ठिकाणी दिला आहे। आणि म्हणून एक प्रामुख्याने प्रश्न त्या ठिकाणी मी उपस्थित केला की आमच्या विभागामध्ये पण जेवढे नागरिक राहतात, आम्ही देखील महायुतीच्या विरोधात निवडणूक लढलो आणि निवडून आलो, आणि म्हणून या विभागामध्ये राहणारे महायुतीचे देखील मतदार आहेत। आणि म्हणून हा अन्याय फक्त नगरसेवक म्हणून आमच्यावरती नाहीये, आज आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलोय, पण आम्ही शेवटी जनतेचे सेवक आहोत। हे जनतेचे सेवक असल्यामुळे आम्ही कधीही जनतेची सेवा करताना भेदभाव करत नाही। हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, हा दुसऱ्या कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता आहे, जो व्यक्ती नगरसेवक म्हणून आमच्याकडे कोणतीही मदत असो त्यासाठी येतो, त्या वेळेला प्रामाणिक मदत करायचं काम हा नगरसेवक करत असतो, मग तो कोणत्याही पक्षाचा नगरसेवक असो। आणि म्हणून हा अन्याय फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नगरसेवकांचा नाहीये, हा अन्याय हा जर कोणावर झाला असेल तर सर्वसामान्य या विभागामध्ये राहणाऱ्या मुंबईकरांवरती झाला। दुसरा एक शैक्षणिक मुद्दा आपण म्हटलेला खगोलशास्त्राशी संबंधित विद्यार्थ्यांशी संबंधित, तो काय नेमका? नाही, यामध्ये आपण खगोलशास्त्राशी निगडीत प्रत्येक शाळेमध्ये वेगवेगळ्या खोल्या बनवतो। आज माझं मत या ठिकाणी होतं की मुंबईमध्ये शिक्षण विभागाने एक जागा आयडेंटिफाय करून चांगल्या संकल्पना त्या ठिकाणी राबवून, इस्रोचे जे आपले वैज्ञानिक आहेत त्यांना यावरती घेऊन, नासामध्ये जे भारतीय आपले आहेत असे सर्व वैज्ञानिकांशी जोडून एक चांगलं खगोलशास्त्रावरती एक वास्तू तयार केली पाहिजे, ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना तर फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी एंट्री मिळेल, पण मुंबईकर आमचे जे नागरिक आहेत, वेगवेगळे विद्यार्थी जे मुंबईमध्ये आमच्या इतर शाळांमध्ये शिकतात, देशातील विद्यार्थी आपल्या या खगोलशास्त्राच्या जी वास्तू असेल त्या ठिकाणी येतील आणि एक चांगली वास्तू ही आपण मुंबई शहरामध्ये तयार करू। आणि यामुळे एक उत्पन्नाचा स्रोत देखील मुंबई महानगरपालिकेसाठी निर्माण होईल।